हाय फ्रेंड्स, तर आज ना सकाळ सकाळी किचन स्वच्छ करायला घेतलं होतं. मग म्हटलं आपलं सगळे मान्यवरचे भांडी वगैरे डबे, स्टीलचे डबे जे काय असतात ते घासाय काढले आणि ते घासून झाल्याच्यानंतर मला हॉल क्लीन करावा, म्हणजे हॉलची फरशी सगळी पुसून घेतली, जेणेकरून हे डबे जे आहेत ना ते हॉलमध्ये फॅनच्या हवेखाली लवकर सुकतात म्हणून. आणि फरशी पुसून झाल्याच्यानंतर हे डबे हॉलमध्ये सुकाय ठेवले होते फॅनच्या हवेखाली, डबे वाटायचे का असेल ते. आणि त्यानंतर डबे सुकूपर्यंत म्हटलं आपल्या इकडे जी स्टाईल फरशी, किचन वाट्यावरची खिडक्या स्टाईल फरशी जे काय असतं ना ते पुसून घ्यावं. ते रोज डेली मी पुसते, तरीसुद्धा माझं म्हणजे सवय लागलेली आहे मला, तर रोजच ते पुसून घेत असते मी. ते पुसल्याशिवाय असं वाटतं की आपल्या घरातलं सगळं काम माझं क्लीन झालंच नाही. पण रोजची रोज ते खिडकी स्टाईल फरशा जे काय असतं ना ते पुसून घेते. पण आजसुद्धा म्हटलं आता असं बी सगळं रॅक वगैरे घासाय काढलं होतं, म्हणून परत हे सगळं स्वच्छ करून घेतलं. स्टाईल फरशा, खिडक्या हे सगळं पुसायला घेतलं आणि ते पुसत होते तोपर्यंत आपले तिकडं डबे वाळत होते. नळ परत जे काय असते ते नळ वगैरे, नळ आपण भांडी घासलेले शिंतोडे साबणाचे उडतात ना, त्यासाठी ते पण पुसून घेतले. नळ रोज घासत असते आपलं, रोज भांडी घासताना ते सगळं घासत तरीसुद्धा पुसून घेतलं लिक्विडच्या पाण्याने. आणि नंतर म्हणजे जारचं वगैरे सगळं असं स्वच्छ करून घेतलं. तुम्ही बघू शकता खिडक्या परत स्टाईल फरशी हे सगळं. आणि नंतर मांडणीसुद्धा अशी पुसून घेतली. मांडणी आधी घासली होती, पण ते जे वर निरम्याचं पाणी वगैरे राहिलं होतं साबणाचं घासलेलं ते सुद्धा पुसून घेतलं. म्हणजे पूर्ण जे रॅक असतं ते बाथरूममध्ये नेऊन घासायला जरा अवघड होतं ना, म्हणजे मला जमत नाही, त्यासाठी म्हटलं आपलं असं वरच्यावरच पुसून घ्यायचं म्हणून साबणानं हे सगळं असं घासून घेतलं होतं रॅक. आणि नंतर कापडानं छान असं पुसून घेतलं. त्यासोबत खिडकीवर जे काय असतं की हे काय ते मी ठेवत नसते, पण आपलं गडबडीत कधीमध्ये ह्या गोष्टी असं ठेवल्या जातात, ते सुद्धा बाजूला काढले. आणि मग नंतर तेही पुसून घेतलं, खिडक्या वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं, तुम्ही बघू शकता. आणि एवढं सगळं करण्यामध्ये ना आद्विकने खूप हेल्प केली मला मोठी, म्हणजे तो झोपी गेला. तो झोपल्यामुळेच मला आज घर पूर्ण किचन माझं स्वच्छ करायला चान्स मिळाला. नाही तर तो जर जागा असला ना, तुम्हाला पण माहिती आहे आद्विक किती खोडकडे, त्यानं मला हे सगळ्या गोष्टी करू दिल्या नसत्या. पण त्याला आधी झोपी घातलं शांत, आणि तो झोपल्याच्या नंतरच मग मी हे सगळं करायला घेतलं. किचन स्टाईल फरशा, डबे, भांडे जे काय असतं किचनचा. आणि किचनमध्ये थोडं जरी आपण काय काढलं ना तर सगळं असं राडा निघतो किचनचा. एक जरी डबा काढला की मग सगळे राडा वगैरे असं निघतो. मग मी रोज असं मिक्सर वगैरे पुसून घेत असते, म्हणजे रोज खरकटे हात ते लागतात ना आपल्या मिक्सरला. दिवसात आपण 2-3दा यूज करतो मिक्सर, रोज तर पुसून घेतच असते ते सगळं. हे जे आहे ना ते तुम्ही बघताय ना, ते 3 ह्याचा सेट जे आहे ना, मी ते असं शॉपमधूनच आणलेलं आहे. खूप छान आहे, मला खूप आवडला. म्हणजे त्यामध्ये ना माझं डिलिव्हरीचं सगळं सामान राहतं, चहा पावडर, साखर, उलटणं, आपलं जे काय असतं चमचा, स्पून वगैरे असं सगळ्या गोष्टी ना त्या 3 ह्याचं जे आहे ना कंटेनर त्याच्यामध्ये राहतं ते. आणि किचन वाट्यालासुद्धा त्याने खूप छान अशी शोभा आली, कलरफुल असल्यामुळे ना माझा किचन वाटासुद्धा खूप भारी दिसतो त्याने. मग ते पुसून घेतलं. त्यानंतर ते पांढरं असल्यामुळे त्याच्यावर सतत असं तेलकट वगैरे डाग पडतात, त्यासाठी ते सगळं रोज क्लीन करावं लागतं. आणि मग मध्ये थोडासा जरा कंटाळा आल्यागत वाटला म्हणून चहा करायला घेतला. आणि मग म्हटलं चहा प्यावा, आणि चहा पिऊन मग परत बाकीचं जे काय आपलं काम आहे, डबे लावायचं, पुसायचं, परत किचन हे सगळं आवरायचं, मग ते नंतर करता येईल म्हणून अगोदर असा चहा केला. छान असा चहा केला. आणि चहा पिऊन मग परत बाकीच्या थोडासा अंधार पडतोय, खिडकीतलं ऊन सगळं येतं ना किचन वाट्यावर, मग ते जरा मला किचन वाट्यावरती थोडा अंधार पडतो, पण जरा समजून घ्या अंधार पडतो थोडा, म्हणजे असं काही शूट वगैरे करायचं असलं ना असा अंधार पडतो, कधी चमकतं तर कधी अंधार पडत असतो. लाईट लावली तरी पण हे प्रॉब्लेम होतातच. नेमकं काय, किचन वाट्यासमोरच आमची खिडकी आहे ना, त्यामुळं चहा असा चांगला उकळा होता, मग चहा प्यायला घेतला. तुम्ही बघू शकता चहा प्यायला घेतला. त्यानंतर चहा पिऊन झाल्याच्या नंतर मग म्हटलं आपलं या तुम्ही सुद्धा सगळे चहा प्यायला. मग म्हटलं चहा प्यायला. आणि चहा प्यायल्याच्या नंतर डबे वगैरे जे फॅनच्या हवेखाली सुकायला घातले होते ना, मग म्हटलं ते डबेसुद्धा पुसून घेतले. आणि पुसून जो किराणा होता ना, शेंगदाणे असं हे सगळं मी असं डब्यामध्ये ठेवून दिलं. मला ना असं मांडणीवरती असं प्लॅस्टिकच्या ज्या आपल्या भरण्या असतात ना त्या ठेवायला नाहीत आवडत, म्हणून मी आपले जे असतं ना भरण्या वगैरे त्या सगळं असं स्टीलच्या डब्याने ठेवून देत असते. त्यात सामान जरी असलं तरीसुद्धा मी ते असं त्यातच ठेवून देत असते. तुम्ही बघू शकता मी सगळं त्या स्टीलच्या डब्यामध्ये असं छोट्या भरण्या, हळदीचा पुडा, शेंगदाणे हे सगळं असं झाकण लावून ठेवून दिलं त्या डब्यामध्ये. असं मांडणी पण स्टीलची मांडणी असल्यामुळं ना, स्टीलची मांडणी असल्यामुळं ना ते रॅकवरती कसं ते भरण्या वगैरे जास्त व्यवस्थित दिसत नाहीत ना, मध्ये स्टीलचे भांडे, मध्येच वाट्या, डबे, तांबे हे सगळं, आणि त्याच्या सगळ्या असं भरण्या वगैरे ते व्यवस्थित वाटत नाही प्लॅस्टिकचं, म्हणून म्हटलं आपलं ते सगळं मी ना असं स्टीलच्या डब्याने ठेवून देत असते. आणि ते बसतंसुद्धा व्यवस्थित त्या डब्यामध्ये, त्यासाठी मी सगळं त्यामध्येच ठेवून देत असते. आणि जे रोजचं डेली यूजसाठी जे मला लागणार असतं ना ते मी त्याचे तुम्हाला मगाशी म्हटलं ना किचन वाट्यावरती जो कंटेनर आहे ना त्यामध्ये मी ते सगळं ठेवत असते. मिठाची भरणी असो, काळं तिखट, जे काय असतं त्या रोज डेली यूजसाठी ज्या गोष्टी लागतात ना मला, ते छोट्या डब्यामध्ये ठेवून देत असते मी सगळं त्याच्यामध्ये. आणि हे जे आहे ते असं वर ठेवायचं.
आणि डबे छान असे पुसून घेऊन परत हे सगळं ठेवून दिलं. आणि नंतर परत म्हटलं हे सगळे डबे असे रॅकला लावून घ्यावे. त्यासाठी एक एक डबा असं आधी लावून घेतले सगळे डबे रॅकला. आणि नंतर पूर्ण असं डबे लावून झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझं म्हणजे किचन थोडंसं कसं दिसतं ते बघू शकता तुम्ही. असे सगळे डबे वाट्या भांडी सगळं लावून घेतलं. आणि नंतर बघू शकता आता व्हिडिओ आवडला. आणि शेवटी व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.